नमस्कार मित्रांनो, शासनाच्या विविध योजनांचा लाभ आपणास इथून पुढे जर घ्यायचा असेल तर आपल्याकडे फार्मर आयडी असणे हा आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपण जर आपला फार्मर आयडी हा तयार केलेला नसेल, काढलेला नसेल तर आपण आपल्या जवळील CSC सेंटरला जाऊन किंवा स्वतः आपण आपला जो काही फार्मर आयडी आहे हा फार्मर आयडी घरबसल्या सुद्धा काढू शकतात. तर मित्रांनो, आपण जर आपला फार्मर आयडी हा काढलेला असेल, जर आपणास आपला जर फार्मर आयडी हा माहीत नसेल तर 3 प्रकारे आपण आपला जो काही फार्मर आयडी नंबर आहे हा फार्मर आयडी नंबर शोधू शकता. तर आधार कार्डच्या माध्यमातून आपला फार्मर आयडी आपण आपला काढू शकतात. तर सर्वप्रथम मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे. तर येथे आल्याच्या नंतर मित्रांनो, आपणास येथे चेक एनरोलमेंट स्टेटस याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि चेक या बटनावर क्लिक करायचे आहे. चेक या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण मित्रांनो पाहू शकतात, हा जो काही सेंट्रल आयडी आहे हाच आपला फार्मर आयडी आहे. तर अशा प्रकारे आपण या वेबसाईटवर आपला फार्मर आयडी येथे पाहू शकतात. तर दुसरी जी काही वेबसाईट आहे ती आहे मित्रांनो महाडीबीटीची. तर येथे आल्याच्या नंतर आपण हे जे काही ऑप्शन आहे, तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. याच्यावर आपणास येथे क्लिक करायचे आहे. आपला आधार नंबर याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर गेट OTP वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर OTP हा आपल्या मोबाईलवर येईल. तो OTP आपणास यामध्ये टाकायचा आहे आणि OTP तपासा याच्यावर क्लिक करायचे आहे. तर आपण येथे पाहू शकतात की हा जो काही आहे नंबर आपणास येथे दाखवत आहे, हाच आपला फार्मर आयडी नंबर आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, फार्मर आयडी जाणून घेण्यासाठी तिसरी पद्धत म्हणजेच, तर त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला घेऊन जातो मोबाईल स्क्रीनवर. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये Google Play Storeमध्ये फार्मर रजिस्ट्री MH असे सर्च करायचे आहे आणि हे जे काही ॲप आहे हे ॲप आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे. तर मी ऑलरेडी हे इन्स्टॉल केलेले आहे. तर मी येथे ओपन करतो. ओपन केल्याच्या नंतर सर्वात शेवटी आपण इथे पाहू शकतात की इथे चेक एनरोलमेंट स्टेटस याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे एनरोलमेंट ID किंवा आधार नंबरद्वारे आपण आपला फार्मर आयडी नंबर काढू शकतात. तर मी येथे आधार नंबर हे ऑप्शन इथे सिलेक्ट केलेले आहे. त्यानंतर आपणास इथे आपला आधार नंबर हा टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपणास येथे शो स्टेटस याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण पाहू शकतात की इथे आपला जो काही फार्मर आयडी आहे हा फार्मर आयडी नंबर येथे आपणास दाखवला जाईल. तर अशा प्रकारे या 3 पद्धतीने आपला जो काही फार्मर आयडी नंबर आहे हा फार्मर आयडी नंबर आपण आपला येथे शोधू शकतात. तर यासाठी आपली नोंदणी झालेली असणे ही आवश्यक आहे. तरच आपला फार्मर आयडी हा तेथे दाखवेल.